महाराष्ट्रात महायुती सरकार दिसायला मजबूत आहे, पण आतून मात्र सगळं धुसफूस सुरू आहे। भाजप आणि शिवसेना शिंदे गटातले संबंध दिवसेंदिवस ताणले जात आहेत। गेल्या पंधरवाड्यात एकनाथ शिंदे यांनी दोनदा दिल्ली गाठली, थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली। पण या भेटीमागचं खरं कारण म्हणजे भाजपशी वाढत चाललेला तणाव आणि स्वतःच्या खुर्चीची असलेली असुरक्षितता आहे असं बोललं जात आहे। कोर्टात शिवसेनेची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे। शिंदे जाणार की राहणार यावर निर्णय तर होणारच आहे, मात्र शिंदे भाजपसाठी सुद्धा डोकेदुखी आहेत। त्यामुळे भाजप ठाकरेंशी पुन्हा जवळीक साधतंय आणि हा सुद्धा शिंदेंसाठी चिंतेचा विषय आहे। काय घडतंय सविस्तर बघणार आहोत। नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही आठवड्यात जवळीक वाढलेली आहे। विधानसभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना खुलेआम महायुती देण्याची ऑफर दिली, त्यानंतर गुप्त बैठक झाल्याच्या चर्चा रंगल्या। आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील खेळीमेळीच्या भेटीही शिंदे गटासाठी धोक्याचे संकेत आहेत। राजकारणात कोणतीही बैठक विनाकारण होत नाही आणि या बैठकीचा अर्थ सरळ आहे, शिंदेंपेक्षा ठाकरे परवडले असं आता भाजपला वाटू लागलंय का, असा प्रश्न आहे। महायुतीला 2024च्या विधानसभेत एकतर्फी विजय मिळाला। अशा परिस्थितीत भाजपने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवायचं ठरवलं। खरं तर ते एकनाथ शिंदेंना हवं होतं, परंतु ते भाजपनं स्वतःकडे ठेवलं आणि त्यांना युतीतील इतर मित्र पक्षांशी, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्याशी वाटाघाटी करताना भाजपच्या नाकी नऊ आले। एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि ते उपमुख्यमंत्री झाले, परंतु सतत ते बार्गेनिंग करत राहिले। मंत्रिपद असेल, निर्णय असेल, आदेश असेल, प्रत्येक गोष्टीत दबाव टाकून भाजपला झुकवण्यास भाग पाडणं हीच त्यांची पद्धत राहिली आणि यामुळे गेल्या 10 महिन्यात भाजपला अनेक निर्णय मागे घ्यावे लागले। शिवसेना शिंदे गटाने आणलेला दबाव हे देखील यामागे आहे असं बोललं जातं, अशी देखील चर्चा आहे। भाजपला माहित आहे की हा दबाव जर असाच चालू राहिला तर सरकार चालवणं कठीण जाईल आणि हे डोकेदुखी ठरणार आहे। शिवसेना उद्धव ठाकरे गट आज कमकुवत असला तरी मुंबईत त्यांचा प्रभाव अजूनही आहे। सध्या शिवसेना ठाकरे गट राज्यात आपल्या अस्तित्वासाठी लढत आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त 20 जागा मिळाल्या होत्या, पण त्यापैकी 10 जागा एकट्या मुंबईतून ठाकरे गटाने जिंकल्या आहेत। शिवसेनेचा जन्मच मुंबईच्या राजकारणातून झाला आहे। मुंबईत विधानसभेच्या 36 जागा आहेत, त्यापैकी 13 जागा भाजपने जिंकल्या आहेत। म्हणजे शिवसेना ठाकरे गट हा भाजपनंतर मुंबईत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे आणि मुंबईत शिंदे गटाला फक्त 6 जागा मिळाल्या आहेत। विचारसरणी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे भाजपच्या अधिक जवळ आहेत। उलट शिंदे गट भाजपला सतत अडचणीत टाकतोय, सरकारची प्रतिमा डागाळते आणि यामुळे भाजपला जाणवतंय की उद्धव ठाकरे हे नॅचरल फिट आहेत युतीमध्ये, तर शिंदे गट हा फक्त पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे। बीएमसी म्हणजे मुंबई महापालिका देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे आणि तिचं बजेट अनेक राज्यांपेक्षा मोठं आहे। मुंबईत भाजप आणि उद्धव ठाकरे गटाचा एकत्रित प्रभाव असेल तर कोणताही विरोधक त्यांच्यासमोर उभा राहू शकत नाही, हे निकाल सांगतात। पण शिंदे गटाच्या मर्यादित ताकदीमुळे भाजपला हा खेळ जिंकणं आता मुंबईमध्ये कठीण होत आहे आणि त्यामुळे भाजपच्या गणितात आता शिंदे आउट आणि उद्धव ठाकरे इन हे समीकरण बळावत चाललंय। भाजपला माहिती आहे की सध्या बहुमत त्यांच्याकडे आहे, बहुमत असूनही शिंदे गटामुळे त्यांचं जे वजन आहे, वर्चस्वाचा जो खेळ आहे तो मर्यादित राहतोय। निर्णय घ्यायला अडचणी जात आहेत, एक हाती सत्ता राबवता येत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी केल्यास केवळ मुंबईत नव्हे तर राज्य पातळीवरही एक मजबूत समीकरण पुन्हा उभं राहू शकतं। त्यामुळे शिंदेंपेक्षा ठाकरे परवडले हा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचवला जातोय आणि कदाचित लवकरच शिंदेंच्या खुर्चीवर अंतिम घाव होणार आहे। तो घाव कोर्टाकडूनच केला जाईल, जे कारण पुढे करून शिंदेंना बाजूला टाकून भाजप ठाकरेंशी हातमिळवणी करेल। ठाकरेंची एंट्री होईल युतीमध्ये आणि त्यामुळे आतापासूनच संबंध सुधारले जात आहेत का, ठाकरेंशी जवळीक साधली जात आहेत का, असे देखील प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित राहत आहेत। या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मराठी मंडळीवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।